श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या शनिवार 23 नोव्हेंबर आणि उद्या आहे काळभैरव जयंती. कालभैरवाच्या पूजेला आपल्या हिंदू शास्त्रामध्ये विशेष महत्त्व हे आहे. कालभैरव हा शिव अवतार असून क्रोध, शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून या देवतेकडे बघितलं जातं. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला कालभैरव जयंती ही साजरी केली जाते आणि ही कालभैरव जयंती यंदा 2024 या वर्षी उद्या शनिवारी 23 नोव्हेंबरला आपल्याला साजरी करायची आहे. आणि कालभैरव जयंती साजरी करताना आपल्याला कोणती सेवा ही कालभैरवांची करायची आहे आणि तसंच कालभैरवांच्या मंदिरामध्ये जाऊन कोणता नैवेद्य हा आपल्याला कालभैरवांना अर्पण करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कालभैरवांना पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून सुद्धा गणलं जातं. कालभैरव हे भगवान शिवशंकरांचं उग्र रूप आहे. कालभैरव हे भगवान शिवशंकरांचा 5वा अवतार मानले जातात. त्यांचा रंग हा श्यामवर्णाचा आहे आणि त्यांना 4 हात आहेत आणि या 4ही हातांमध्ये त्यांनी त्रिशूळ, खड्ग, खापर आणि ब्रह्मदेवांचं मस्तक, 5वं मस्तक हे त्यांनी हातामध्ये धारण केलेलं आहे. आणि कालभैरवनाथांचं वाहन हे कुत्रा आहे. कालभैरवनाथांची वेशभूषा ही भगवान शिवशंकरांसारखीच आहे आणि त्यांनी आपल्या सर्वांगाला भस्म हे लावलेलं आहे. कालभैरवनाथांचं असं अक्राळ विक्राळ रूप हे कोणाच्याही मनामध्ये भय हे निर्माण करत असतं. त्यामुळे जी व्यक्ती कालभैरवनाथांची सेवा करेल तर त्या व्यक्तीला शत्रुपीडा ही कधीही होणार नाही. शत्रुपीडेचा त्रास त्या व्यक्तीला कधीही होणार नाही. भूत, पिशाच बाधा, वाईट शक्ती, नजरदोष यापासून त्या व्यक्तीचं नेहमी संरक्षण कालभैरव करत येईल. कालभैरव ही देवता शिस्तीची, न्यायाची आणि शक्तीची देवता असल्याने या दिवशी शत्रुपीडा, दुष्ट आत्मे आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळावं यासाठी कालभैरव जयंतीला कालभैरवाची सेवा ही केली जात असते. कालभैरव जयंतीला कालभैरवांची सेवा केल्याने वर्षभर आपलं संरक्षण कालभैरव करत असतात. जर तुम्हाला तुमचे शत्रू हे त्रास देत असतील किंवा एखादा खोटा आरोप हा तुमच्यावर लागलेला असेल किंवा तुमची फसवणूक झालेली असेल किंवा जर वाईट शक्तींपासून तुम्हाला काही त्रास होत असेल तर उद्या कालभैरव जयंतीला तुम्ही कालभैरवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी कालभैरवांची सेवा जरूर करा. एखाद्या संकटापासून किंवा एखाद्या भयमुक्त वातावरणातून आपल्याला सुटका हवी असेल तर आपण कालभैरवनाथांची सेवा ही करावी. कालभैरव जयंतीला कालभैरवांचा जन्म हा दुपारी 12 वाजता झालेला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी दुपारी 12 वाजता कालभैरव जयंतीचा उत्सव हा साजरा केला जातो. त्यामुळे उद्या संध्याकाळी आपल्याला कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचा मानसन्मान करायचा आहे आणि त्यांना नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं आहे. आणि कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये बसूनच आपल्याला एका प्रभावी स्तोत्राचं पठण करायचं आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला उद्या संध्याकाळी जायचं आहे आणि कालभैरवनाथांचं दर्शन घ्यायचं आहे आणि नैवेद्यसुद्धा तुम्हाला कालभैरवनाथांना अर्पण करायचं आहे. आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कालभैरवनाथांचं मंदिर नसेल तर मग भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जरी तुम्ही गेलात तरीसुद्धा चालेल, पण शक्य झाल्यास कालभैरवनाथांच्या मंदिरामध्येच जा. मंदिर घरापासून थोडं लांब जरी असेल तरीसुद्धा उद्या कालभैरव जयंती असल्याने तुम्ही कालभैरवनाथांचंच दर्शन घ्या आणि त्यांना नैवेद्यसुद्धा अर्पण करा. तर उद्या संध्याकाळी 4 वाजेनंतर आपल्याला कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि घरून जाताना आपल्याला वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, कांदा आणि 1 लिंबाची फोड असा नैवेद्य कालभैरवनाथांसाठी घेऊन जायचं आहे. आणि तसंच हार, नारळ, खडीसाखर हे सुद्धा घेऊन जायचं आहे. आणि त्यानंतर कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर कालभैरवनाथांना आपल्याला सर्वात आधी कालभैरवनाथांना त्रिवार मुजरा करायचा आहे आणि त्यानंतर हार, नारळ, खडीसाखर हे कालभैरवनाथांना आपल्याला तिथे त्यांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे. याप्रमाणे आपल्याला कालभैरवनाथांचा सन्मान करायचा आहे. आणि आपण जो काही नैवेद्य हा कालभैरवनाथांसाठी नेलेला आहे त्यामध्ये वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, कांदा आणि लिंबाची 1 फोड असा हा नैवेद्य आपण जो काही नेलेला आहे तर तो नैवेद्य आपल्याला कालभैरवनाथांना अर्पण करायचा आहे. मग इथे तुम्ही वांग्याची भाजी केली किंवा वांग्याचं भरीत केलं तरीसुद्धा चालेल. आणि या सर्व पदार्थांचा नैवेद्य आपल्याला तिथे कालभैरवनाथांना अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे कालभैरवनाथांना इमारती जिलेबीचा सुद्धा नैवेद्य हा दाखवला जातो. मग तुम्ही इमारती जिलेबीसुद्धा घेऊन गेलात आणि ती नैवेद्य म्हणून कालभैरवनाथांना अर्पण केली तरीसुद्धा चालेल. आणि तसंच कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये बसूनच आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टकाचं पठण करायचं आहे.
कालभैरवाष्टक हे अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे. कालभैरवाष्टकाचं पठण केल्याने वाईट शक्तींपासून आपल्याला कुठलाही त्रास होत नाही. कधीकधी तुम्हीसुद्धा बघा, जर तुम्हाला घरामध्ये अस्वस्थ वाटत असेल, तुमचं मन कशातच लागत नसेल, मानसिक अशांतता जर तुम्हाला जाणवत असेल, तुमच्या घरातली लहान मुलंही सतत किरकिर करत असतील किंवा तुमच्या मनात किंवा तुमच्या घरातल्या इतर कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये सारखे वाईट विचार जर येत असतील, तर अशा वेळी आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती केल्यानंतर जर कालभैरवाष्टकाचा पाठ केला तर तुम्हाला तुमच्या मनाला खूप शांतता मिळेल. तुम्हाला जी मानसिक अस्वस्थता जाणवत असेल ती सुद्धा तुमची दूर होईल. कालभैरवाष्टकाचं पठण केल्याने कुठलेही निगेटिव्ह विचार हे आपल्या मनामध्ये येत नाहीत. आपलं अस्थिर मन हे शांत होतं. कुठलीही भीती आपल्या मनाला आपल्याला वाटत नाही. सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून, वाईट विचारांपासून आपलं संरक्षण होत असतं. आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये संध्याकाळी कालभैरवाष्टक हे पठण केलं गेलंच पाहिजे. तुमच्या घरातले मुलं जर खूप हट्टीपणा करत असतील, तापटपणा करत असतील, तुमचं जर काहीच ऐकत नसतील, सांगितल्याप्रमाणे वागत नसेल किंवा एखाद्या गोष्टीचा खूप हट्ट करत असेल, तर मग अशा वेळेस तुम्ही उद्या कालभैरव जयंतीला कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे 11 वेळा कालभैरवाष्टकाचं पठण हे जरूर करा. तुम्ही 11 वेळा कालभैरवाष्टकाचं पठण करत असाल तर तुम्हाला पहिल्या 10 वेळेस फक्त या कालभैरवाष्टकातील 1 ते 8 ओव्या या पठण करायच्या आहेत आणि 11व्या वेळेस संपूर्ण कालभैरवाष्टक हे तुम्हाला पठण करायचं आहे. कारण 9वी ओवी ही फलश्रुती आहे, त्यामुळे फलश्रुती ही आपल्याला सगळ्यात शेवटच्या वेळेस पठण करायची आहे. याप्रमाणे तुम्हाला कालभैरवाष्टक हे 11 वेळा पठण करायचं आहे. कालभैरवनाथ हे कडक शिस्तीचे आणि न्यायाचे देवता आहेत. चुकीचं वागणाऱ्या व्यक्तीला, खोटं बोलणाऱ्या किंवा अनैतिक कृत्य करणाऱ्या व्यक्तीला कालभैरवनाथ हे कधी ना कधी शिक्षा हे करतच असतात. कालभैरवनाथ हे चुकीच्या गोष्टींना कधीच माफ करत नाहीत. यामुळे जर आपल्याकडून सुद्धा जर आपल्या कळत नकळत काही चुका या जर झाल्या असतील तर त्या चुकांपासून सुटका मिळण्यासाठी, त्या चुकांचा दोष हा आपल्याला लागू नये यासाठी, या झालेल्या चुकांचा वाईट परिणाम हा आपल्या आयुष्यावर होऊ नये यासाठीच कालभैरव जयंतीला आपल्याला कालभैरवनाथांना याप्रमाणे नैवेद्य दाखवायचा आहे आणि तसंच याप्रमाणे कालभैरवनाथांची सेवासुद्धा करायची आहे. कालभैरवनाथांचं मंदिर जर तुमच्या घराजवळ नसेल तर तुम्ही शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन याप्रमाणे ही सेवा केली तरीसुद्धा चालेल आणि नैवेद्यसुद्धा जरी तुम्ही तिथे शिवशंकरांच्या मंदिरामध्ये अर्पण केला तरीसुद्धा चालेल. किंवा मग तुम्हाला शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाणंसुद्धा शक्य नसेल तर घरीच याप्रमाणे सेवा करायची आहे. 11 वेळा कालभैरवाष्टकाचं घरीच आपण पठण करायचं आहे. कालभैरवाष्टकाचे पठण हे आपल्या घरामध्ये झाल्याने आपल्या संपूर्ण घराचं संरक्षण हे कालभैरवनाथ करत असतात. फक्त कालभैरव जयंतीलाच आपल्याला कालभैरवाष्टकाचं पठण हे करायचं नाहीये, तर संध्याकाळी आपण आपल्या देवघरामध्ये जेव्हा दिवाबत्ती करतो तर तेव्हा कालभैरवाष्टकाचं पठण हे आपल्याला सर्वांना करायचं आहे. पठण करणं जरी तुम्हाला जमत नसेल तर निदान मोबाईलवर लावून तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल, पण आपल्या घरामध्ये कालभैरवाष्टकाचा रोज 1 पाठ हा तरी नक्की झालाच पाहिजे. तर याप्रमाणे आपल्याला कालभैरव जयंती ही उद्या शनिवारी 23 नोव्हेंबरला साजरी करायची आहे. कालभैरव जयंतीला जर तुम्ही कालभैरवनाथांची याप्रमाणे सेवा केली तर कालभैरवनाथांचं वर्षभर तुम्हाला संरक्षण हे मिळेल. कुठलीही शत्रुपीडा, वाईट शक्तींचा त्रास किंवा जर कुठलाही खोटा आरोप हा तुमच्यावर झाला असेल तर याप्रमाणे ही सेवा तुम्ही उद्या कालभैरवनाथांच्या जयंतीला नक्की करा. या सर्व गोष्टींपासून कालभैरवनाथ हे तुमचे संरक्षण नक्की करतील. याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कालभैरवनाथांची जयंती ही आपल्याला उद्या कशी साजरी करायची आहे, कोणता नैवेद्य हा कालभैरवनाथांना अर्पण करायचा आहे आणि कोणत्या स्तोत्राचे पठण हे करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा उद्या ही कालभैरव जयंती नक्की साजरी करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.